मित्र हो, हा जो मार्गदर्शन सोहळा आणि सगळे या ठिकाणी दर्शन निकाळजे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. दर्शन निकाळजे सर, उपजिल्हाधिकारी. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव दर्शन निकाळजे. माझी मी ओळख करतो थोडक्यामध्ये. दर्शन निकाळजे माझं नाव. मी प्रॉपर पुण्यात. त्यामध्ये 2016 आणि 17 मला काही जास्त यश नाही मिळू शकलं. 2018 मात्र बऱ्यापैकी मला यश मिळालं. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पोलीस सब इन्स्पेक्टर यापदी निवड झाली होती. सोबतच मी राज्यसेवेचाही अभ्यास करत होतो आणि राज्यसेवा 2018 मधून माझी शेवटी उपजिल्हाधिकारी यापदी निवड झाली. आणि सोबतच मी फॉरेस्टच्या महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस या एक्झाम ज्या आहेत तर ती एक्झाम दिली होती मी. आणि त्या एक्झामच्या सुद्धा आत्ता महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस 2018 त्याचा जो इंटरव्ह्यू आहे तर त्या इंटरव्ह्यूला सुद्धा माझं म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल मला आलेला आहे. सो इथपर्यंतचा हा माझा असा प्रवास होता. सो स्पर्धा परीक्षा निवडण्याचं कारण काय, तर मी प्रॉपर पुण्याचा असल्यामुळे बऱ्यापैकी वातावरण जे आजूबाजूचं होतं माझ्या तर ते स्पर्धा परीक्षांचंच होतं. माझं जे कॉलेज होतं 11वी-12वीचं ते नूतन मराठी विद्यालय अप्पावळण चौकमध्ये आहे. सो पुण्याला तुम्ही कधी गेला असाल किंवा असं तुम्हाला माहिती असेल की अप्पावळण चौक हे सर्व पुण्यामध्ये पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिथे बऱ्यापैकी MPSC UPSCची पुस्तके असतील किंवा काही म्हणजे सारखं म्हणजे येण्या जाण्याचा रस्ताच माझा तिथून असायचा. त्यातल्या त्यात असं झालं की 12वीला असताना माझ्या शिक्षकांची निवड सुद्धा MPSC मार्फत उपशिक्षण अधिकारीपदी झाली होती. सो तो एक ट्रिगर होता. तिथून एक मार्ग मिळाला की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला एक करिअर घडवता येऊ शकतं. सो तिथे एक झालं. त्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचा निर्णय यासाठी होता की स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. जर सक्सेस रेशो पाहिला तर तो 0.0च्या पेक्षा खाली आहे. म्हणजे सक्सेस रेशो म्हणजे स्पर्धा परीक्षा ऍक्च्युअली देणारे विद्यार्थी आणि पास होणारे विद्यार्थी. सो आपल्याकडे एक प्लॅन बी तयार असावा किंवा एखादं ग्रॅज्युएशन ज्यामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्यभर जर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालो नाही तर आपल्याला तिथे जॉब करता येईल आणि आपली जी काही स्टॅबिलिटी आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी आपल्याला अटेंड करता येईल. तर त्यासाठी मला त्यावेळेला इंजिनिअरिंग क्षेत्र वाटलं होतं योग्य आणि मी ते निवडलं होतं. सो इंजिनिअरिंगला असताना मी इंजिनिअरिंगचा पूर्ण म्हणजे फोकस इंजिनिअरिंगवरच केला होता. स्पर्धा परीक्षेची अशी ॲज सच तयारी स्पेशल फोकसने केली नव्हती मी. पूर्ण तयारी जी आहे ती इंजिनिअरिंगच्या नंतरच सुरू झालेली आहे. सो स्पर्धा परीक्षेकडे येण्याचा हा माझा असा मार्ग होता इकडे येण्याचा. सो मी पूर्णपणे 2 परीक्षा म्हणजे आता जी कंबाईन झालेली आहे PSI, माझ्या आधी मी जी ती परीक्षा दिली होती ती कंबाईन नव्हती. त्यावेळेला PSI साठी वेगळी होती, STI साठी वेगळी होती आणि ASU साठी वेगळी होती. तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगेल आणि राज्यसेवेबद्दल पण थोडं सांगेल. सो कंबाईन बाबत जर बोलायचं झालं तर 100 प्रश्न असतात, 60 मिनिटं असतात. इथे तुमचा कस जो लागतो तो वेळेशी असतो. तुम्हाला वेळेची स्पर्धा करावी लागते. 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणं म्हणजे जवळपास 36 सेकंद एका प्रश्नाला आपल्याला असतात आणि त्यामध्ये तो प्रश्न वाचणं, त्यावर विचार करणं आणि त्याचं उत्तर मार्क करणं. सो हे फार कठीण आहे तसं. आपल्याला इथं बसून ते बोलता येतं, परंतु ॲक्च्युअल जेव्हा टेन्शन असतं, प्रेशर असतं आणि तो प्रश्न वाचणं आणि मोठी प्रश्नपत्रिका असते, प्रश्नांची साईज सुद्धा मोठी असते पाहायला गेले तर. काही वेळेला ते एकेका मनावर एकच प्रश्न असतो. सो तो पूर्ण प्रश्न वाचणं, जर मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न पाहिले तर तो प्रश्न सोडवणं म्हणजे वाचून सोडवून आन्सर मार्क करणं हे 36 सेकंदात पॉसिबल होत नाही बऱ्याच वेळा. सो कंबाईनचा जो फोकस असायला हवा तो पूर्णपणे स्पीडवर असायला हवा आणि त्यासोबत ॲक्युरसीवर. सो कंबाईन बाबत हे सांगेल की तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर बऱ्यापैकी सिलेबस हा कंबाईनचा जो कम्प्लीट होऊन जात असतो. तुम्हाला फक्त सराव करणं अपेक्षित आहे की 60 मिनिटांमध्ये आपले 100 प्रश्न सोडून होत आहेत का हे पाहणं गरजेचं असतं. सो त्याचा जर जास्तीत जास्त सराव केला, तुमचा वाचनाचा वेग वाढला, तुमचे जर कॅल्क्युलेशन तुमचे चांगले असतील मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये तर बऱ्यापैकी हा प्रश्नपत्रिका आहे 100 प्रश्नांची. जरी 100 जरी कव्हर नाही झाले तरी कट ऑफ जे आहेत आता 50च्या पुढे जायला लागलेले आहेत. कंबाईनचे कट ऑफ 50 आणि 60च्या रेंजमध्ये सध्याला कट ऑफ आहेत आणि जागा पाहिल्या तर कमी येणाऱ्या जागांची संख्याची कमी आहे. त्यामुळे कट ऑफ हा वाढत चाललेला आहे आणि पेपरचं प्रमाण जे काठिण्याची पातळी आहे ती बऱ्यापैकी थोडीशी कमी झालेली अशी दिसते गेल्या काही वर्षांमध्ये. आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांचा अभ्यास सुद्धा त्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे हे कट ऑफ जे आहेत ते वाढताना दिसतात. त्यामुळे आपली तयारी आपला अटेम्प्ट जो आहे जर 50-60च्या दरम्यानचा कट ऑफ लागत असेल तर अटेम्प्ट काही 60 पर्यंत करून चालणार नाही, कारण की सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर येत नसतात.
त्यामुळे या 60 मिनिटामध्ये जो अटेम्प्ट असतो तो तुमचा म्हणजे माझ्या मते माझ्या पर्सनल अनुभवानुसार तो 85 इज ॲव्हरेज. सो 85 हा तुमचा ॲव्हरेज अटेम्प्ट असला पाहिजे. पेपर सोपा असेल तर तुम्ही 90-90च्या पूर्ण पुढेही जाऊ शकता आणि फारच अवघड झाला सर्व महाराष्ट्राचा पेपर सेमच असतो तर 80. पण 80च्या खाली मात्र कंबाईनच्या बाबतीत कुणी येऊ नये अटेम्प्टच्या बाबतीत. त्यानंतर कंबाईन प्री तर एकच आहे. त्यानंतर मेन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर पेपर 1 जो आहे, मेन्सला 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 तर कॉमनच आहे मराठी इंग्लिशचा आणि आता त्यांनी करंट अफेअर्स आणि काही 2-3 कायदे त्यात टाकलेले आहेत. आणि पेपर 2 हा ज्या पदासाठी तुम्ही परीक्षा देत आहे मुख्य परीक्षा त्या पदासाठी स्पेसिफिक असणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित तो पेपर असतो. सो PSI असेल तर कायदे असणार, तुम्हाला STI असेल तर तुमचं काही अर्थव्यवस्था असेल आणि ASO असेल तर तुमच्यासाठी पॉलिटी असेल. सो तिथेही सेम 100 मार्क असतात आपल्याला 60 मिनिटं. तिथेही जर पहिल्या पेपरला आपण जे बोललो त्या बाबतीत ते लागू होतं. प्रॅक्टिस असायला हवी बऱ्यापैकी, आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडण्याची प्रॅक्टिस केलेली असावी तर ते 100 प्रश्न कव्हर होऊ शकतात. सो या प्रकारे आहेत कंबाईनची. आणि इथे PSIला फक्त ग्राउंड आहे आणि त्याला इंटरव्ह्यू आहे. बाकी STI आणि ASOला तुम्हाला डायरेक्ट तुमची मेरिट लिस्ट लागते तुमच्या जो काही रिटर्नचा पेपर आहे त्याच्यावर. सो ओव्हरऑल PSI बाबत बोलायचं झालं तर मी ॲक्च्युअली PSI असल्यामुळे तो एक अनुभव घेतलेला आहे. त्या अनुभवात मी गेलेलो आहे. फिजिकल बऱ्यापैकी टफ आहे PSIचं. तुम्ही जर PSIचं फिजिकल करत असाल तर अभ्यास होत नाही नंतर. 2017 साली मी त्या प्रकारे जी PSIच्या फिजिकलची तयारी करत होतो त्यामुळे 17ला माझा काही अभ्यास झाला नव्हता जास्त. सो या प्रकारचं ते एक्झर्शन होतं आपलं थोडंसं त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही PSIची फिजिकल करत असाल तेव्हा. आणि इंटरव्ह्यू एक असतो तो काही जास्त 40 मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे. इतका तो तुमच्या फिजिकलला मार्क्स चांगले आले तर तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा ते मार्क्स चांगले देतात आणि त्या प्रकारे तुमचे चान्सेस PSI सिलेक्शनचे वाढतात. सो ओव्हरऑल कंबाईनच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्ही रिस्क घ्यायला हवी. रिस्क जास्तीत जास्त घ्या. स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे तुम्हाला रिस्क घेण्याशिवाय पर्याय नाही आहे. सर्व उत्तरही तुम्हाला येत नसतात. रिस्क घेणं गरजेचं आहे या परीक्षेमध्ये. त्यामुळे 1/4 निगेटिव्ह असल्यामुळे बऱ्यापैकी रिस्क घ्यायला चान्सेस आहे आणि ती घेतली पाहिजे ही परीक्षा क्लिअर करण्यासाठी. त्यानंतर राज्यसेवेबाबत आता मी जास्तीत जास्त बोलेल. राज्यसेवेबाबत ॲप्रोच कसा असायला हवा म्हणजे मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी मी बऱ्यापैकी फॉलो केलेल्या आहेत. सर्वच काही फॉलो झालेले नाहीत परंतु मला असं वाटतं की त्या फॉलो केल्या असत्या तर म्हणजे करायला हव्यात तुम्ही ज्या आता तयारी करतायत त्यांनी. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेचा क्षेत्र निवडलेला आहे किंवा निवडाल तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या क्षेत्राची असली पाहिजे. तर ती बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला जे गतवर्षीचे पेपर झालेले आहेत त्यातून आणि सिलेबसमधून मिळेल. परीक्षेचं स्वरूप काय असतं, परीक्षेचा सिलेबस विचारणार कोणत्या विषयांवर ते प्रश्न आहेत ते सिलेबसमधून तुम्हाला कळेल. प्रश्नपत्रिकांमधून तुम्हाला हे कळेल की ते कोणत्या पातळीचे प्रश्न विचारतायत किंवा तुम्हाला किती डेप्थपर्यंत जाऊन अभ्यास करायचा आहे जी परीक्षा तुम्ही देणार आहात ते. आणि तुम्हाला जेव्हा अभ्यास सुरू करायचा आहे त्यावेळेला ज्या प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे त्या प्रश्नांची पहिली ओळख आपल्याला असली पाहिजे जेणेकरून आपण अभ्यास करताना त्या प्रकारची आपण स्ट्रॅटेजी ठरवू शकतो. सो सर्वात पहिल्यांदा गोष्ट मला असं वाटतं की करणं गरजेचं आहे ती म्हणजे प्रश्नपत्रिका पाहून घेणं आणि सिलेबस पाहून घेणं आणि समजून घेणं परीक्षेला की ॲक्च्युअल परीक्षेला आपल्याकडून किंवा उमेदवाराकडून अपेक्षित काय आहे, किती लेवलपर्यंतचा अभ्यास त्यांना अपेक्षित आहे. सो या गोष्टी तुम्हाला तिथून कळतील. तुम्ही परीक्षा समजून घेतली त्यानंतरची पुढची स्टेप आहे की तुम्हाला आता अभ्यास सुरू करायचा आहे तर तेव्हा बुक सिलेक्शन एक प्रोसेस आपला टप्पा आहे. तर बुक सिलेक्शनच्या बाबतीत मी एक सांगेल की कुठलेही बुक्स खरेदी करायची घाई करायची नाही. अभ्यास सुरुवातीला असतो तो जोश असतो आपल्यामध्ये की आता अभ्यास सुरू करायचा आपल्याला MPSCचा असेल किंवा UPSCचा असेल. फार उत्साह असतो त्या उत्साहाच्या भरात आपण बरीच पुस्तकं खरेदी करून ठेवतो आणि मग नंतर असं होतं की ते पुस्तकं बऱ्याचपैकी ती पुस्तकं वाचली जात नाहीत किंवा नंतर असं वाटतं की हे उगाच खरेदी केलं किंवा इरिलेव्हंट वाटायला लागतं. सो सगळ्यात पहिल्यांदा बुक्सच्या बाबतीत एक सांगेल की आता इंटरनेटच्या आपण आहेत इंटरनेटच्या जागात जगतोय. बऱ्यापैकी गेल्या काही वर्षांमधल्या टॉपर्सनी त्यांची जी लिस्ट आहे बुक लिस्ट ती अपलोड केलेली आहे. सो ती एकदा पाहून घेणं किंवा आपल्याला कोणी मार्गदर्शन करत असेल तर त्यांना विचारणं या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही केल्या पाहिजेत. विचारून घेतलं पाहिजे कारण की आपण जेव्हा पुस्तकं विकत घेणार म्हणजे अभ्यासाला सुरुवात करणार नंतर असं वाटायला नको की उगाच एखादं पुस्तक घेतलं. तर पहिली गोष्ट ती करा की तुम्ही आधीच्या टॉपर्सने किंवा सिलेक्ट झालेल्या यशस्वी उमेदवारांनी जी पुस्तकं सांगितली आहे सूची सांगितली आहे ती पाहून घ्या. तुम्हाला बऱ्यापैकी एक 80 ते 90% पुस्तकंही कॉमन आढळतील. सो तुम्हाला त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच एक आयडिया येईल की काय पुस्तकं गरजेची आहेत. सो या प्रकारचा एक अप्रोच तुमच्या बुक सिलेक्शनमध्ये असू द्या. बुक सिलेक्शन करताना म्हणजे आता तुम्ही बुक्स सांगितले मी कशा प्रकारे करायला केली पाहिजेत. एक अप्रोच असा असला पाहिजे की आयोग ज्या प्रकारचे प्रश्न विचारतोय तर आपल्याला
कॉस्ट आणि बेनिफिट रेशो हा जास्तीत जास्त असला पाहिजे. म्हणजे आपण जितकं वाचतोय त्यातनं आउटपुटही मिळालं पाहिजे. कारण की आपल्याला कोणत्याही विषयात म्हणजे PhD करायची नाही. तुम्हाला एक त्यांना अधिकारी निवडायचे आणि त्यांना एक जनरल अंडरस्टँडिंग असलेला अधिकारी हवा असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक विषयाचं हे जनरल अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. त्यामुळे कोणत्या विषयाला किती डेप्थपर्यंत आणि किती महत्त्व द्यायचं आणि किती म्हणजे कुठल्या सर्व विषयांना आपल्याला महत्त्व द्यायचं त्याच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून की किती त्याला वेटेज आहे त्यानुसार. परंतु कुठलाही विषय एखादा विषय आवडतोय म्हणून त्यामध्ये घुसून जाऊ नका की पूर्णच आपल्याला खूप वाचायचं आता ह्याच किंवा आवडायला लागलं म्हणून तेच वाचत बसतात. बाकीच्या विषयांकडे दुर्लक्ष होतं आणि परीक्षेमधला परफॉर्मन्स खाली येतो. सो ही एक काळजी घेतली पाहिजे की पुस्तकंही कमीत कमी ठेवायची आपल्याला आणि त्याचीच रिव्हिजन जास्तीत जास्त करायची. त्यामुळे दर्जेदार पुस्तकं आपण आधी सिलेक्ट केली पाहिजे जेणेकरून आपला कॉस्ट बेनिफिट रेशो चांगला राहील आणि आपले जास्तीत जास्त प्रश्न आपण वाचलेल्या पुस्तकांमधून हिट होतील. आणि जरी डायरेक्ट जरी झाले नाही तरी आपण त्या पुस्तकामधनं जे काही अंडरस्टँडिंग करून घेतलेलं आहे त्याच्या लॉजिकवर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील. त्यामुळे पुस्तकं सिलेक्ट करताना बुक्स निवडताना ती काळजी एक घ्या. कमीत कमी पुस्तक आपल्याला निवडायची आणि जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट त्यातनं घ्यायचे. सो प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस हा एक गोष्ट हा पॉईंट एक सांगायचा पुढचा. पुस्तकं घेतली तुम्ही आता अभ्यास सुरू करायचा आहे तर त्याआधी एक गोष्ट केली पाहिजे म्हणजे प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस. ॲनालिसिसमधनं तुम्हाला समजणाऱ्या गोष्टी या असतात की आपल्याला एकतर विषय जे आहेत सिलेबसमधले त्या विषयांवर किती प्रश्न आलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, त्या विषयामधल्या सब टॉपिक्सवर एखाद्या विषयावर जर रिपीटेड क्वेश्चन होत असतील तर ते आपल्याला तिथून समजतं की हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सो सब टॉपिक्सवर एखाद्या विषयाच्या सब टॉपिक्सवर किती प्रश्न येणाऱ्याचं प्रमाण किती आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सोबतच प्रश्न काही रिपीट होत असतात तर त्याची तयारी म्हणजे माझा अनुभव असा आहे की गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रकातून जवळपास 10% किंवा 10-15% प्रश्न हे रिपीट होतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑप्शनमधनं येणारा प्रश्न असू शकतो किंवा एखादा प्रश्न डायरेक्ट रिपीट होतो. तर तुमचा 10 ते 15% अभ्यास हा फक्त प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासामधून होऊ शकतो. सो ही गोष्ट टाळू नका. म्हणजे काही जण असं करतात की डायरेक्ट पुस्तक घेतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात. तर असं काही करू नका. शाळेची परीक्षा किंवा कॉलेजची परीक्षा नाहीये की पुस्तक वाचलं त्यातच प्रश्न येणार आहेत आणि आपल्याला उत्तर लिहायचे आणि पास व्हायचे. ॲब्सोल्यूट स्पर्धा नाहीये की 35% मिळाले आणि 40% किंवा 40% मिळाले तर पास होणार आहोत. ही रिलेटिव्ह स्पर्धा आहे. त्या वर्षीच्या उमेदवारांमध्ये जर सर्वात जास्त जो चांगला परफॉर्मन्स करेल आणि जो मेरिट लिस्टमध्ये राहील त्याला ती पोस्ट मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धा रिलेटिव्ह असल्यामुळे इथे तुम्ही वर्क जे करणार आहात ते हार्ड वर्क सोबत थोडं स्मार्ट वर्कही करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही ट्रॅकवर राहाल अभ्यासामध्ये. सो प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करताना या गोष्टी ध्यानात घ्या की कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, किती डेप्थपर्यंत आलेले आहेत, प्रश्नांची संख्या किती आहे. सो अभ्यास करताना तो नेमकेपणा येतो की आपल्याला कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही. सोबतच प्रश्न हाताखाली गेल्यामुळे आयोगाचा रोग कसा असतो किंवा आयोग कशा प्रकारचे प्रश्न डिझाईन करतो किंवा मोठे म्हणजे ते ऑप्शन कशा प्रकारे डिझाईन करतो याचा जो अंदाज आहे तो येऊन जातो. तो तुम्हाला जेव्हा तुमच्या अननोन एरियामध्ये प्रश्न येतो म्हणजे पुढे बोललेलं त्याच्यावर मी तर त्यावर प्रश्न तुम्हाला रिस्क घ्यावी लागते आणि तिथे तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. त्यावेळेला हे जे अंडरस्टँडिंग आहे आयोगाच्या गेल्या काही गत वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं ते तुम्हाला हेल्प करतं त्या प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी. सो प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस म्हणजे ॲनालिसिस हा शब्द काय असा मोठा नाहीये. ॲनालिसिस म्हणजे एवढंच आहे की प्रश्न समजून घेणे आणि आपल्या पुढची दिशा ठरवणे की या प्रकारे प्रश्न आधी आलेले होते आणि भविष्यामध्ये पुढच्या या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर आपण कशा प्रकारे या प्रकारे तयारी केली पाहिजे किंवा या पुस्तकामधून आपण हा पार्ट कव्हर केला पाहिजे. तो अशा प्रकारचा अप्रोच असावा जेणेकरून तुम्ही ट्रॅकवर राहाल. कारण की वेळ कमी आहे, सिलेबस मोठा आहे, त्यातनं आपल्याला योग्य ट्रॅकवर राहणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण ट्रॅकवरनं म्हणजे फोकसवरनं आपल्या अभ्यासाच्या दूर जातो. तर ते राहण्यासाठी रोज ॲनालिसिस म्हणजे रोज प्रश्नपत्रिका म्हणजे अभ्यासाची दिवसाची सुरुवातच मला असं वाटतं की तुम्ही समजा आजच्या दिवशी जर पॉलिटी करणार असाल तर गेल्या काही वर्षांमध्ये पॉलिटीवर आलेले प्रश्न जर सकाळी वाचून घेतले तर दिवसभरच्या वाचनामध्ये नेमकेपणा राहतो की आपल्याला ठीक आहे काही वर्षांमध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत, इतक्या डेप्थपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला या प्रकारेपर्यंत वाचन करणं गरजेचं आहे. सो रोज तुम्ही ट्रॅकवर राहाल या प्रकारचा माझा अप्रोच असाच होता. रोज प्रश्न वाचून घ्यायचो मी आणि त्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करायची. सो प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस मात्र पहिलं नक्की करा. त्यानंतर ॲनालिसिस तुमचं झाल्यानंतर पुढची प्रोसेस आता तुम्हाला पुस्तक ॲक्च्युअली तुम्ही वाचताय. आता सुरुवात जर केली असेल तुम्ही तर पहिल्या रिडिंगला तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी सर्वात महत्त्वाच्या वाटतील. सो पहिलं रिडिंग आणि दुसरं रिडिंग मला म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे की त्याला तुम्ही नोट्स काढू नये. नोट्स काढायची इच्छा असते काहींची की नोट्स काढायला पाहिजे हव्यात. सो मला असं वाटतं की पहिलं किंवा दुसरं रिडिंग म्हणजे माझ्या अनुभवातून सांगतोय की त्याला शक्यतो काढू नयेत नोट्स. तोपर्यंत आपलं अंडरस्टँडिंग तेवढं झालेलं नसतं आणि आपण जवळपास आहे तेच पुस्तक पुन्हा उतरवून काढतो. तर अशा प्रकार होतात.
तर ते प्रकार होऊ नये. त्यामुळे पहिलं रिडिंग मला असं वाटतं की पहिलं रिडिंग हे जनरल असावं. एक समजून घेण्याचा याच्यामध्ये जरा वेळ लागला तरी चालेल. पहिल्या रिडिंगला समजून घ्या गोष्टी, नुसतंच पाठांतर करू नका. काहींचा समज असतो असा की एमपीएससी फॅक्ट्स विचारते म्हणून फॅक्ट्सच लक्षात ठेवतात. जर तुम्ही काही गेल्या वर्षीचे प्रश्न पत्रिका काढून पाहिल्या, म्हणजे इतिहासाच्या काढल्या, तर काहींचा गैरसमज असतो की सणावळ्या सगळ्याच लक्षात ठेवायला लागतात काय. तर अशा प्रकारे कोणतीही गोष्ट नाही विचारली जात. विचारात एखादा प्रश्न असतो, परंतु मग त्यासाठी तिथे एनर्जी घालवू नका की सणावळ्या पाठ करत बसू का. यासाठी पहिल्या रिडिंगला तुम्ही काय कराल की ते सणावळ्या सुद्धा तुम्ही नोट्स म्हणून काढताल. किंवा अर्थव्यवस्था, म्हणजे कोणत्याही वर्षीचा जीडीपी विचारतील किंवा कोणत्याही आकडेवारी विचारतील, ते आपण काही स्वातंत्र्यानंतरची सर्व आकडेवारी पाठ करू शकत नाही. ह्युमनली इम्पॉसिबल गोष्टी आहेत त्या आपण करू शकत नाही, करायचा प्रयत्नही नाही करायचा, कारण की त्या कुणालाच येत नसतात. सो ज्या गोष्टी पॉसिबल आहेत तुम्हाला करता येऊ शकतात त्या गोष्टी आपण करणं अपेक्षित आहे. त्यामुळे नुसतं पाठांतर करू नका, गोष्टी समजून घ्या. समजून घेतलेल्या गोष्टीवर तुम्हाला लॉजिक लावून सुद्धा आन्सर चांगल्या प्रकारे देता येईल. तर त्या गोष्टी मला असं वाटतं की पाठांतरापेक्षा समजून घेण्यावर भर देणं गरजेचं आहे. पहिलं रिडिंग होऊ द्या, त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका पहा. पुन्हा आपल्याला दुसरं रिडिंग जेव्हा सुरू होईल त्यावेळेला पुन्हा आपल्याला दुसऱ्या रिडिंगच्या वेळेला तुमचा जो स्पीड आहे तो वाढत जाईल, कारण की आधी एक अंडरस्टँडिंग झालेलं असतं. पुढचं रिडिंग सुद्धा, दुसऱ्या रिडिंगला मला वाटतं की आपल्याला नोट्स तर काढायचे नाही आहेत, परंतु तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या पॉईंटला फक्त अंडरलाईन वगैरे करत चला पेन्सिलने. हे या प्रकारचा अप्रोच मी ठेवला होता. सो बऱ्यापैकी इलिमिनेट झालं होतं अननेसेसरी गोष्टी, कारण की प्रश्नपत्रिका दोनदा वाचून झाल्या होत्या आतापर्यंत. प्रश्नपत्रिकांचं इम्पॉर्टन्स फार आहे यामध्ये, कारण की पुन्हा आपल्या ट्रॅकवर राहायचंय. आयोगाला अपेक्षित काय आहे ते करणं आपण अपेक्षित आहे, आणि आपल्याला काय येते हे आयोग विचारत नाही. आयोगाची प्रश्नपत्रिका असते, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या प्रश्नपत्रिकेतले तुला प्रश्न येत असतील तर सांग, नाहीतर तुला काय येते ते विचारत नाही. कारण की स्पर्धेमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन ही अट ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या ग्रॅज्युएशनच्या आहात आणि तुम्हाला कुठले प्रश्न वेगळे असं काही नसतं, सर्वांना सेम प्रश्न असतात. त्यामुळे आपणही अप्रोच तोच ठेवायचा की जनरल आपल्याला आन्सर आले पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या रिडिंगला ते झाल्यानंतर पुढचा अप्रोच माझा असा होता की पुन्हा ते रिडिंग झाल्यानंतर प्रश्नपत्रिका एकदा पाहणं, नेमकेपणाने जातो. प्रत्येक वेळेला प्रश्नामध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी सापडत जातात की हा प्रश्न का विचारला असेल किंवा विचारण्यामागचा नक्की उद्देश काय आहे. या गोष्टी माइंडमध्ये क्लिअर होत जातात. आणि शेवटच्या रिडिंग म्हणजे शेवटचं म्हणण्यापेक्षा तिसरं रिडिंग जे आहे ते इट्स ओके, म्हणजे इथे तुम्ही नोट्स काढू शकता. या रिडिंगला तुम्ही तिसऱ्या रिडिंगला बऱ्यापैकी स्पीड वाढवतो, आपला अंडरस्टँडिंग बऱ्यापैकी झालेलं असतं, प्रश्नपत्रिका पण 2-3दा डोळ्याखालून गेलेल्या असतात. तर या ठिकाणी तुम्ही जर नोट्स काढल्या तर मी बऱ्यापैकी म्हणजे फायद्यात राहाल. आता नोट्सवर बोलायचं झालं तर नोट्स काढायचं म्हणजे काय की तुम्हाला जे येते त्याचा नोट्स काढून काहीच फायदा नाही, कारण की जी गोष्ट आपल्याला समजलेली आहे त्या गोष्टीचं पुन्हा नोट्समध्ये, आणि नोट्स आपण परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार आहोत, तर मग त्या गोष्टीचे नोट्स काढायच्यात कशाला, पुन्हा तेच कशाला वाचायचं. कारण की आपली एनर्जी योग्य दिशेला आपण वापरली पाहिजे. ज्या गोष्टी नोट्स याच गोष्टींच्या काढायच्या ज्या परीक्षेत विचारल्या जाण्याची शक्यता आहे, त्यातून तुम्हाला तिथून कळणार की मागच्या पेपरच्या अनालिसिसमधून तुम्हाला कळणार की कोणती आकडेवारी किंवा कोणती गोष्ट महत्त्वाची आहे जी विचारली जाण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या लक्षात राहत नाहीये, तर त्या गोष्टीच्या नोट्स काढल्या पाहिजे. तर नोट्स काढताना ती काळजी घ्या की तुम्हाला येते म्हणून त्या नोट्स काढू नका. तुमच्या नोट्स तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहेत वापरायला, त्या नोट्स तुमच्या स्वतःसाठीच्या आहेत. तर ते एक लक्षात असू द्या की आपल्याला नोट्स कुणाला द्यायच्या नाही आहेत, आणि ती भाषा तुम्हाला समजली तरी बास झालं. बाकी कुणाला समजवायचे म्हणून ती सजवत बसू नका नोट्स, किंवा फार काहीतरी हिरवा पेन, लाल पेन, निळा पेन, काळा पेन, सगळं असला काही प्रकार करू नका. नोट्स ह्या शॉर्ट पाहिजेत, क्रिस्प पाहिजेत. तुमच्या शेवटच्या जेव्हा तुम्ही जो वीक असेल तुमच्या परीक्षेचा किंवा 15 असेल त्यामध्ये तुम्हाला वाचता आल्या पाहिजेत. आणि अप्रोच हाच पाहिजे की मला ज्या गोष्टी लक्षात राहत नाही जनरल आणि ज्या परीक्षेला इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी माझ्याकडे रेडी आहेत, आणि मी त्या सतत पाहत राहील त्या नोट्सच्या माध्यमातून, आणि त्या एखादी गोष्ट सतत पाहिली किंवा आपल्या डोळ्याखाली गेली की ती लक्षात राहते. सो तुम्ही तुमच्या फावल्या वेळामध्ये ते वाचता येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. सो या प्रकारचा अप्रोच तुमचा नोट्स काढताना असला पाहिजे. फार काढू नका नोट्स, म्हणजे पुन्हा मग ती पुस्तकच लिहिली जातात, तर तसं करू नका. नोट्स शक्यतो उशिरा काढा 3ऱ्या-4थ्या रिडिंगला. पुढची गोष्ट आहे, आता तुम्ही प्रश्नपत्रिकांचा आयोगाचा अभ्यास सुद्धा केला, पुस्तकं सुद्धा वाचून झाली आणि नोट्स सुद्धा काढल्या. तर पुढची स्टेप अशी असली पाहिजे की ठीक आहे, आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आणि अभ्यास सुद्धा केलेला आहे, पण आपण योग्य ट्रॅकवर आहोत का नाही. तर त्यासाठी सराव पेपर सोडणं गरजेचं आहे. सराव पेपर्स यासाठी सोडलं पाहिजे की आपण ट्रॅकवर आहे हे पाहणं तर आहेच, सोबतच आपल्याला अननोन एरियामध्ये जेव्हा प्रश्न येतील तेव्हा काहीतरी लॉजिक लावावं लागणार आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये, तर ते डेव्हलप झालं पाहिजे. तर त्यासाठी सराव पेपर सोडणं गरजेचं आहे. सोबतच लिंकेज डेव्हलप झाल्या पाहिजेत की ठीक आहे, म्हणजे एखाद्या एरियामधला प्रश्न येत नाहीये तर त्यासोबत आता अर्थव्यवस्थेतला माझा प्रश्न येत नाहीये, परंतु तुम्हाला इतिहास पण माहिती आहे. सो एखाद्या वर्षाबद्दलची तुम्हाला जर घटना विचारली असेल अर्थव्यवस्थेमधली, तर त्या वर्षाबद्दलचा तुम्हाला काही इतिहास माहिती असेल, समजा 1991 हे महत्त्वाचं वर्ष आहे अर्थशास्त्रामध्ये, सो तुम्हाला त्याबद्दलची काही हिस्ट्री माहिती असेल थोडी, तर तुम्ही लॉजिक लावू शकता.
सो लिंकेजेस डेव्हलप झाले पाहिजे असं मला वाटतं ह्या अप्रोच करता. म्हणजे सर्व विषय असे वेगवेगळे अभ्यासण्यापेक्षा जर एकत्र अभ्यासले तर म्हणजे कनेक्ट करून जर अभ्यासले तर बऱ्यापैकी गोष्टी समजून येतात आणि त्याचं लॉजिक लावताना बराच फायदा होतो. सो लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे आपल्याला MCQ सोडवण्याचं आणि लिंकेजेस सुद्धा चांगले डेव्हलप झाले पाहिजे. सोबत सर्व प्रश्नपत्रिका का सोडवल्या पाहिजेत हे दोन तर गोष्टी झाल्या. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिका काढणारा व्यक्ती हा तुमच्यापेक्षा एखाद दुसरं पुस्तक जास्त वाचतो. त्यामुळे तुम्ही जी पुस्तकं वाचणार नाहीये त्या पुस्तकामधला जो डेटा आहे तो तुम्हाला प्रश्नाच्या माध्यमातून इझिली उपलब्ध होतो. सो तुमचं काम हे आहे की तो प्रश्न वाचून झाल्यावर तो सोडून झाल्यावर त्याच्यावर विचार तर करायचा आहे आपल्याला की आपला प्रश्न जर बरोबर आला असेल तर तो का बरोबर आलाय आणि आपण लावलेलं लॉजिकने जर बरोबर आलेला असेल तर चांगलंच आहे. परंतु जर तो प्रश्न चुकला असेल तर आपलं लॉजिकला जे लावलं आपण ते काहीतरी चुकलं तर याच्यावर विचार करायचा आणि भविष्यात जर त्या एरियावर प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकायला नको. त्यामुळे ते लॉजिक काय लावणं अपेक्षित होतं यावर विचार झाला पाहिजे. नुसतं प्रश्न सोडवते पुढे जातोय असं प्रकार करू नका. प्रश्न सोडवण्याचा उद्देश हा तुमचं लॉजिक चांगलं डेव्हलप झालं पाहिजे याचा आहे आणि ते नेहमी डोक्यामध्ये ठेवा. सोबतच प्रश्न बरोबर जरी आला तरी तो बरोबर आलेला प्रश्न जर आपण योग्य लॉजिकने आलाय का हेही पाहणं तुमचं काम आहे. कारण कधी कधी अंदाजे चुकीचं लॉजिक सुद्धा प्रश्न बरोबर येऊ शकतो. परंतु माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की लॉजिक बघा तुमच्या प्रश्नाचं, प्रत्येक प्रश्नाचं लॉजिक काय आहे आणि भविष्यात त्या एरियावर प्रश्न आला तर तो तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येईल आणि चुका आपल्या भविष्यातल्या टाळता येईल. मगाशी सांगितलं की जो व्यक्ती प्रश्न काढणारा आहे तो तुमच्यापेक्षा एखाद दुसरं पुस्तक जास्त वापरतो आणि तो प्रश्न डिझाईन केलेला असतो. सो त्यातला डेटा मात्र आपल्या जे काही आपण जे बुक्स वापरतोय किंवा आपल्या काही नोट्स आहेत त्यामध्ये तुम्ही तो नोट डाऊन केला पाहिजे. याचा फायदा अशामध्ये राहतो की तुम्हाला कोणतंही स्पेशल वेगळं बुक न वापरता त्या व्यक्तीने अभ्यास करून त्यातला महत्त्वाच्या पॉईंटवर प्रश्न काढलेला असतो तर तो महत्त्वाचा पॉईंट आपल्याला डायरेक्टली मिळून जातो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून तिथला जो डेटा आहे तो आपल्याला कव्हर करता येतो. सो कमी कष्टात आपल्याला जास्तीत जास्त डेटा गोळा करता येतो. MPSCच्या बाबतीमध्ये डेटाचं महत्त्व जास्त आहे. MPSCला डेटा आधारित प्रश्न विचारायला आवडतात. त्यामुळे तो डेटा आपण गोळा करून आपल्या जो काही तुमच्या नोट्स आहेत किंवा तुमची जी काही पुस्तकं आहेत त्याच्यावर नोंद करून घेतला पाहिजे. सो MCQ सोडवण्याची ही उद्दिष्ट आहेत की आपल्याला बऱ्यापैकी लॉजिक डेव्हलप करायचे, लिंकेजेस डेव्हलप करायचे आहेत आणि आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे. सो या गोष्टी असल्या पाहिजेत. त्यानंतर आणखीन सांगेल की काही जनरल सूचना आहेत. काही अभ्यासाची सुरुवात केल्यावर शक्यतो फोकस आपला अभ्यासावर असू द्या. अभ्यास सुरुवातीला उत्साह असतो नंतर तो कमी होत जातो, तसं होऊ देऊ नका. संयम ठेवा. यश लगेच मिळेल अशी अपेक्षा म्हणजे आपल्याला ठीक आहे म्हणजे परंतु त्याचं ओझं घेऊ नका. म्हणजे आपण सर्वजणांची इच्छा असते की आपल्याला यश मिळायला हवं लवकर, त्यात वाईट असं काही नाहीये. परंतु जर यश मिळालं नाही तर मग त्याच्या ओझ्याखाली दडपून जाऊ नका. सांगण्याचा उद्देश हा आहे की त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. ठीक आहे एखाद्या वेळेला यश लवकर नाही मिळालं परंतु ते आपण जो अभ्यास केलेला आहे किंवा आपण जे कष्ट घेतलेले आहेत ते साठत असतात. माझ्या बाबतीत झालं तर माझं स्वतःच उदाहरण आहे. 2017 मध्ये मी कोणतीही परीक्षा पास नाहीये. जर PSIची फक्त ती सोडली तर 2017ला राज्यसेवा फेल आहे. बाकीच्या सर्व ज्या परीक्षा दिल्या त्या सर्व फेल आहे मी. परंतु 2018ला ते एकदा अभ्यास करत राहिलो, स्वतःवर विश्वास ठेवत राहिलो आणि ठीक आहे आपला एक परीक्षेत अपयश आलंय परंतु आपण अभ्यास तर करतोय आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतोय. तर या करत राहिलो आणि 18 मध्ये बऱ्यापैकी यश मिळत गेलं. तर या गोष्टी असतात. तर ते स्वतःवर असं अपेक्षांचं ओझं टाकू नका आणि घेऊन नका कोणाच्यावर. स्वतः टेन्शन फ्री असणं गरजेचं आहे अभ्यास करताना, तर अभ्यास होतो. नाहीतर मग ते डोक्यामध्ये वेगळे विचार आणि नुसती नजर फिरते पुस्तकावरनं. तर या गोष्टी होऊ देऊ नका तुमच्या बाबतीत. पुढे रिव्हिजन बाबतीत बोलायचं आहे की रिव्हिजन फार महत्त्वाचे आहे. आपण माणसं आहोत आणि गोष्टी आपण विसरतो 1-2 महिन्यांनी. म्हणजे तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी काही वाचलं असेल आणि त्याला जर रिवाइज केलं नसेल तर तुम्हाला आता त्या गोष्टी आठवणार नाहीत किंवा 50% वर आठवणार नाहीत. अशा गोष्टी असतात. समजून घेतला असेल तर ती गोष्ट आठवते पण तो जो डेटा असेल तो आठवत नाही आपल्याला. तर अशामुळे MPSCला आणि डेटा MCQ प्रश्न असल्यामुळे त्यांना डेटा विचारायला बराच वाव आहे. त्यामुळे ते डेटा विचारत असतात. 4 स्टेटमेंट असेल तर 1-2 स्टेटमेंट मिळेल तर ते डेटाच विचारतात किंवा डेटाचं स्टेटमेंट असतं. सो तुम्हाला डेटावर पकड असली पाहिजे. म्हणजे अंडरस्टँडिंग पण असलं पाहिजे लॉजिक लावण्यासाठी आणि थोडंसं प्रश्न जेव्हा डेटावर येईल तेव्हा काही प्रमाणात डेटा हे आपल्याला पाठ करावा लागतो. MPSC मध्ये थोडं पाठांतर लागतं तर ते पाठ करणं अपेक्षित आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी रिव्हिजन गरजेचे आहे. जेव्हा केव्हा तुम्ही परीक्षेला फेस करायला जाल त्याच्या आधी 15 दिवस किंवा 1 महिना आधी तुम्ही या गोष्टी आहेत ज्या रिव्हिजन ती चांगली सुरू केली पाहिजे. रिव्हिजनमुळे तुमचे जे काही 50-50 प्रश्न असतात किंवा 2 ऑप्शन इलिमिनेट झालेले आहेत आणि आता एक ऑप्शन 2 मधला निवडायचा आहे तेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा
बरोबर उत्तर आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी ही रिव्हिजन मदत करते, कारण की ती रिवाईज आणि लेटेस्टली वाचलेलं असतं, आपण नुकतंच वाचलेलं असतं आणि 15 दिवस जे असतात परीक्षेच्या आधीचे तेव्हा थोडंसं प्रेशर असतं आपल्या डोक्यावर आणि त्या पॉझिटिव्ह प्रेशरमध्ये आपण ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत त्या जशाच्या तशा लक्षात राहतात. माझा असा अनुभव आहे, बऱ्याच जणांचा अनुभव तसाच असेल, थोडंसं प्रेशर असतं त्यामुळे आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतात. तर रिव्हिजन फार महत्त्वाचे आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये. आणखीन म्हणजे काही म्हणजे लायब्ररीमध्ये आपण जातो, म्हणजे तुम्ही अभ्यासिकेमध्ये आपण जातो तर तिथे काही जातो तर आपण तिथं अभ्यासच करायला पाहिजे. म्हणजे काही उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे फार म्हणजे मला हसायला येतं आता एक उदाहरण सांगितलं सुद्धा. काही जण अभ्यासिकेत जातात आणि मग तिथं एकतर पहिलं तुमच्याकडे मोबाईल असतो आणि तुमचा फोन आहे स्मार्टफोन. मग तुम्ही त्याच्यावर युट्यूबवर व्हिडिओ बघत बसता आणि युट्यूबवर किती वेळ व्हिडिओ बघितले याचं काही भान राहत नाही. आणि आता वायफाय बऱ्यापैकी सगळीकडे आहे, फ्री असतं अभ्यासिकेमध्ये. तर नका करू या गोष्टी, काही गरजेच्या नाही आहेत आपल्याला. आणि व्हिडिओ पाहिले तरी ते तुम्ही म्हणता की अभ्यासाचे व्हिडिओ पाहतोय, ते तुम्ही अभ्यासाचे व्हिडिओ पाहता एक दोन आणि नंतर मग ते सजेस्ट असतं रिकमेंडेड फॉर यू, तिकडे गाणी वगैरे येतात आणि मग तुम्ही ते बघत बसता. तर असं काही करू नका. स्वतःला तिथे रिस्ट्रिक्ट करा की किती मोबाईलचा वापर करायचा आहे. दुसरं म्हणजे अजून गेम खेळत बसता तर त्या गोष्टी टाळा. जनरल म्हणजे मला ज्या गोष्टी दिसल्या माझ्या अभ्यासामध्ये त्या मी सांगतोय की गेम खेळत बसतात आणि आता तर पबजी आलेली आहे, सो पबजी खेळत बसतात, काहीतरी त्या कॅन्डा फोडत बसतात, काहीतरी करत बसतात पण गेम खेळत बसतात. तर त्या गोष्टी करू नका. तिसरी गोष्ट आणखी मला जाणवलेली, लॅपटॉप घेऊन येतात काही जण अभ्यासिकेमध्ये आणि लॅपटॉपवर अभ्यासाच्या ऐवजी ते वेब सिरीज आणि सिरियल्स बघत असतात. आणि उदाहरण म्हणजे मी अभ्यास करत बसलो होतो अभ्यासिकेमध्ये एकदा आणि माझ्या पुढे जी व्यक्ती होती तर त्यांनी लॅपटॉप आणला होता आणि लॅपटॉप उघडला. म्हणजे सुरुवात म्हणजे 12 वाजता आले ॲक्च्युली ते आणि त्यांनी 12:30पर्यंत पुस्तक वाचलं आणि 12:30ला लॅपटॉप ओपन केला आणि ते मराठी सिरियल बघत बसले. आणि मराठी सिरियलचं नाव होतं ते तुला पाहते रे. तर आपण कशासाठी आलो अभ्यासिकेमध्ये आणि म्हणजे ठीक आहे, हा तुम्ही जोकचा पार्ट तुम्ही घेतलाच, परंतु ही गोष्ट म्हणजे आपण कशासाठी जातो एखाद्या ठिकाणी, आपला उद्देश काय आहे, आपल्याला करायचं काय आयुष्यात, आपला फोकस कशावर असायला हवा याचा अजिबात भान नसणं, हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपल्या प्रिपरेशनमध्ये आपण सिरियस राहिलं पाहिजे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे सर्वांना, म्हणजे तुम्ही कधी प्रिपरेशनला सुरुवात करा, हा वेळ हा कमीच आहे. कारण की तुम्ही मला जर सुद्धा आता विचारलं तुझं उद्या परीक्षा आहे, तुझा अभ्यास झालाय का, तर मी माझं उत्तरही नाहीच असणार आहे. कारण की सिलेबसच एवढा मोठा आहे आणि कोणीच सॅटिस्फाय होत नाही की माझा अभ्यास झालाय म्हणून, असं सांगतच नाही कोणी अभ्यास झालाय म्हणून. सिलेबस मोठा आहे, परीक्षेचं स्वरूप मोठं आहे, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करायच्या, तुमच्याकडे आत्ता सुद्धा वेळ कमीच आहे. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. या सर्व डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. मित्र असतील आपले तर ते सुद्धा आपल्यासारखे समविचारी आणि आपल्यासारखा अभ्यास करणारे असतील तर ठीक. ग्रुप बनवताना काळजी घ्या, कारण की आपल्याला माहित नसतं एखादा व्यक्ती कसा आहे, नंतर आपण त्याच्यासोबत टाइमपास करायला लागतो, तो व्यक्ती टाइमपास करायला लागतो आणि तो मग त्यामध्ये आपला वेळ वाया जातो. तर या प्रोसेसमध्ये मात्र मित्र निवडताना, आपले जे सोबतीचे आहेत त्यांना निवडताना काळजी घ्या. ग्रुप स्टडी नावाचा एक प्रकार आहे, ग्रुप स्टडी करताना काळजी घ्या. ग्रुप स्टडीमध्ये करताना ते एकमेकांना कन्स्ट्रक्टिव्ह असलं पाहिजे, डिस्ट्रक्टिव्ह होऊ नये. प्रत्येक जण म्हणतो माझंच खरं, तर अशा गोष्टी करू नका. पॉलिटिकल न्यूज वगैरे त्या डिस्कस करत बसू नका, त्या तुमच्या परीक्षेला काही गरजेचं नाही आहेत. पूर्ण फोकस असू द्या तुमच्या प्रिपरेशनमध्ये की आपल्याला परीक्षेला जे गरजेचं आहे तेच करणं अपेक्षित आहे आपल्याकडनं, त्याच्या बाहेर जाऊ नका. पुन्हा बाकी या प्रोसेसमध्ये काही घटना, काही बातम्या मध्यंतरी ऐकायला आल्या. आरोग्याची मात्र काळजी घ्या. परीक्षेचा अभ्यास ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअस करणं अपेक्षित आहे. एकाच वर्षात यश मिळेल का हे मला मी सांगत नाही, परंतु मला वाटतं की 1 वर्ष हे फार कमी आहे. एक ॲटलिस्ट तुम्ही 2 वर्ष तरी दिली पाहिजे. प्रोसेस अभ्यास हा कंटिन्युअस झाला पाहिजे. शेवटच्या महिन्यामध्ये रोज 16 तास अभ्यास करतो असला प्रकार करू नका. त्याने अभ्यासही होत नाही आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. तुम्ही काही बातम्या वाचल्या असतील गेल्या काही 2 दिवसामध्ये, तर तुम्हाला माहिती असेल काय होऊ शकतं. अशा प्रकारे आपल्या शारीरिक जे काही आहे, जे क्षमता आहे त्याच्या बियॉन्ड जाऊन काही करायचा प्रयत्न करू नका. स्वतःची म्हणजे झोप वगैरे नीट झाली पाहिजे या प्रिपरेशनमध्ये. अभ्यास करताना ती गरजेची आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जेवण वगैरे त्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत. उगाच अभ्यास करत बसलाय म्हणून एक टाइमचं जेवणच नाही, आठवलंच नाही असं होऊ देऊ नका. आरोग्यावर परिणाम होतो आणि एकदा आजारी पडले की पुन्हा 15 दिवस गेले तर मग ते पुन्हा भरून काढण्यासाठी पुन्हा जास्त वेळ अभ्यास, पुन्हा आजारी, या सायकलमध्ये अडकू नका. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, ही गरजेचं आहे.
ती शेवटी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला स्पर्धेपर्यंतच लिमिट केलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्याच्या वर घेऊन ठेवू नका स्पर्धेला, तेवढी माझी काळजी घ्या. आणि ठीक आहे, मी इतकं सांगेल. बाकी काही तुमचे प्रश्न असतील तर इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. इतकं बोलून मला जे काही मत व्यक्त करण्याची संधी दिली बसवे सरांनी आणि विदर्भ आय एस अकॅडमीने, तर मी त्यांचा आभारी आहे. जय हिंद. धन्यवाद.